तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. उन्नत नाशिक अभियानांतर्गत ब्रह्मगिरीवर वृक्षारोपण संपन्न. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. पवित्र ब्रह्मगिरी पर्वत आता अधिक हिरवागार होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित ब्रह्मगिरी आणि उन्नत नाशिक अभियानांतर्गत ब्रह्मगिरी परिसरात आज एका भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. त्र्यंबकेश्वर येथील गंगा गोदावरी द्वार परिसर आणि मेटघर ग्रामपंचायत हद्दीतील ब्रह्मगिरी पर्वतावर हा विशेष वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. मिशन ग्रीन मॉन्सून मोहिमेअंतर्गत राबवण्यात आलेल्या या 9व्या टप्प्यात देशी प्रजातींच्या विविध रोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 50,275 वृक्षांची यशस्वी लागवड पूर्ण झाली आहे. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विधिवत जलपूजनही करण्यात आले. या प्रसंगी आमदार हिरामण खोसकर, प्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्र सिंह, अभिनेते चिन्मय उदगीरकर, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवन संरक्षक सिद्धेश सावर्डेकर, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, राजेश पंडित, संपतराव सकाळे, विनायक माळेकर, बहिरू मुळाणे, सुयोग वाडेकर, तेजस ढेरगे यांच्यासह अनेक मान्यवर, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि मेटघरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसर हरित आच्छादनाने बहरावा हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.